आज की नाही आपण केळीचे मोदक बनवणार आहोत। एक केळी तर मॅश करून घेतलेली आहे मी। गॅसवरती पॅन ठेवला, 1 चमचा तूप घालायचं आहे, थोडेसे ड्रायफ्रुट्स घातलेत बारीक करून, त्यामध्ये की नाही मॅश केलेली केळी घातलेली आहे, पाव वाटी डेसिकेटेड कोकोनट घातले, पाव वाटी साखर घालून आपल्याला की नाही याचं सारण बनवून घ्यायचं। एक 10 मिनिट आपल्याला हे छान असं मिक्स करून घ्यायचंय। घट्टसर गोळा तयार झालेला आहे, याला थंड करून घेणार आहोत। त्याच पॅनमध्ये की नाही 1 वाटी रवा भाजून घेणार आहोत। रवा भाजून झाला की इथं 2 केळी मॅश करून घेतलेली आहे। पॅनमध्ये 1 ते 2 चमचे तूप घालायचे, थोडेसे ड्रायफ्रुट्स घालायचे, मॅश केलेली केळी घालायची, अर्धी वाटी साखर घालायची आहे आणि भाजलेला रवा घालायचा आहे। याला मिक्स करून घ्यायचं आहे। त्यानंतर अर्धी वाटी की नाही दुधाचा वापर करायचा आहे, तर अर्धी वाटी दूध घातलेलं आहे मी। घट्टसर आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे बघा। थोडंसं थंड झाल्यानंतर की नाही याचे की नाही आता आपण मोदक करून घेणार आहोत। साच्याच्या साहाय्याने याचे मी मोदक बनवणार आहे। याची पूर्ण रेसिपी बघायची असेल तर फोटोच्या खालच्या त्रिकोणावरती टच करा, म्हणजे पूर्ण रेसिपी तुम्हाला बघता येईल।